झेंडूबाम झेंडूबाम रामदास कदम झालाय जाम. झेंडूबाम रामदास कदम, तुम्ही मातोश्रीच्या पटांगणामध्ये बाकडावरती 8 दिवस झोपून होता, पण तुम्ही हे नाही सांगितलं की 8 दिवस मातोश्रीच्या पटांगणात झोपून तुम्ही सगळं मातोश्रीचं पटांगण झाडून काढत होता आणि त्याच्यामध्ये ही झेंडूबाम हुडकत होता तुम्ही. झेंडूबाम झेंडूबाम रामदास कदम, अहो खाल्लेल्या मिठाला जरा जागा. अहो तुम्ही त्या भाजपाचे सालगडी आहात, पगारीवरचा गडी म्हणून तुमचा वापर होतोय. तुम्ही ज्या उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी तुमच्याच बायकोनी सांगितलंय की आम्ही स्टूवरती स्वयंपाक करत होते, एवढी आमची गरीब परिस्थिती होती. मग रामदास कदम तुम्ही काय घाम गाळा नाही पाठीखोऱ्या घेऊन हो. तुम्ही एवढी 1000 करोडची प्रॉपर्टी कुठून कमवली? तुम्ही उद्धव साहेबांच्या बाळासाहेबांच्या जीवावरती आज 1000 करोड रुपये कमवले आणि त्या बाळासाहेबावर त्या उद्धव साहेबावर अपशब्द बोलताय. काय लाज लज्जा तुम्हाला शिल्लक नाही का राहिली? तुमच्या जेबीला काय हाडबीड आहे का नाही? अहो किती खालच्या दर्जाचं राजकारण कराल तुम्ही. अहो रामदास कदम, तिकडे त्या शहाजहानी पत्नीसाठी चक्क ताजमहल उभा केला आणि तुम्ही काय केलं हो? अहो तुमच्या पत्नीसाठी चक्क बाया नाचवण्यासाठी डान्स बार काढले. अहो हीच तुम्हाला झोंबलं का? म्हणून तुम्हाला खालनं वरून बुडाला आग लागली का? म्हणून तुम्ही उद्धव साहेबांवर एकेरी भाषेत बोलताय. अहो पण ज्या उद्धव साहेबांनी तुम्ही त्या उद्धव साहेबाच्या नावावरती एवढे मोठे झालात, अहो त्यांचे तुकडे खाऊन तर एवढे मोठे झालात, त्यांचे पाय धरून पाय चाटून तुम्ही एवढे मोठे झालात. रामदास कदम हे विसरून जाऊ नका. तुम्ही जर नीतिमत्तेशी गद्दारी करत असाल, तुम्ही जर खालच्या पातळीचं राजकारण करत असाल, तुम्ही 50 खोक्यावर विकून तुम्ही जर या राज्याशी या राज्यातल्या जनतेची जर गद्दार वागत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्रातली जनताच काय सोडा, पण तुमचे नातू देखील, तुमच्या पोराची पोरं देखील तुम्हाला माफ करणार नाही. ती एक वेळ आल्यानंतर हेच तुमच्या पोराची पोरं तुम्हाला धक्के मारून घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत, कारण तुमचा पापाचा घडा आता भरलेला आहे. रामदास कदम, अरे तुम्ही 3दा झेंडूबाम लावून रडायचं सॉंग करताय. अहो तुम्ही तर खूप मोठे सोंगाडे आहेत. खरं तर तुम्ही आता तमाशातल्या नाचाचं काम केलं पाहिजे. तमाशातला नाचा कसा असतोय ती भूमिका तुम्ही चांगली बजावताय आणि म्हणून तुम्ही डान्स बार खोलण्याऐवजी तमाशाचा फड खोला आणि त्यात नाचाची भूमिका तुम्ही बजावा, कारण तुम्ही राजकारणाला कलंकात.